नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, लाडकी बहिणी संदर्भात या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे. तर काय आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजना बंद तर होणार नाही, भविष्यात दरमहा रकमेत वाढ करू, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. कोल्हापूर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ग्वाही देण्यात आली. दिनांक आहे 22 ऑगस्ट 2024 रोजीची. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्याचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे. ही योजना बंद तर होणार नाही, उलट भविष्यात या योजनेतील मिळणाऱ्या दरमहा रकमेत वाढ करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. तर पहा, योजना बंद होणार नाही याची ग्वाही तर त्यांनी दिलीच. त्यासोबतच जी आता तुम्हाला सध्या 1500 रुपये प्रति महिना रक्कम देण्यात येते, त्यामध्ये देखील वाढ करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितली आणि भविष्यात लवकरच मिळणाऱ्या दरमहा रकमेत वाढ करू, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. कोल्हापूर येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रमात जिल्ह्यातील हजारो महिलांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते यावेळी म्हणाले, कल्याणकारी योजनांची सांगड घालून विकास कामे केली जात आहेत. लाडकी बहीण योजना सर्वसामान्य महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. म्हणून तर लोकप्रिय अशा या योजनेत राज्यात 1,40,00,000 अधिक महिलांनी सहभाग नोंदवलेला आहे. यातील 1,10,00,000 अधिक महिलांना 2 महिन्यांचे पैसेही वितरित करण्यात आले आहेत. सर्वसामान्य महिला आपल्या जीवनात करीत असलेल्या काटकसरीमध्ये दैनंदिन खर्चासाठी हे हक्काचे पैसे महत्त्वाचे ठरत आहेत. यातून महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास सुरुवात झाली आहे. आता त्यांना घरात पैसे मागण्याची गरज राहणार नाही. तर पहा मित्रांनो, ही जी संपूर्ण माहिती आहे ती मुख्यमंत्र्यांनी दिली. लवकरच तुमच्या रकमेत देखील भविष्यात वाढ केल्या जाऊ शकते आणि योजना बंद होणार नाही याची सुद्धा माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, लोकसभा सदस्य धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील, आमदार राजेश पाटील, पुणे महसूल विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक महेश पंडित, इचलकरंजी महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त ओम प्रकाश दिवटे उपस्थित होते. तर मित्रांनो, एवढी सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तिथे मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री यापुढे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून हस्तांतरित केलेला आर्थिक लाभ कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित केला जाऊ नये, यासाठी खात्यातून पैसे परस्पर न काढण्याबाबत सर्व बँकांना कडक निर्देश दिलेले आहे की खात्यातून परस्पर पैसे काढायचे नाही, असे निर्देश देखील या ठिकाणी बँकांना देण्यात आले आहेत. महिला सक्षमीकरणासह त्यांच्या सुरक्षेसाठी प्राधान्य देत असून बदलापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, याबाबत न्यायालयाकडे मागणी करणार असल्याचे म्हणाले. तसेच कोल्हापुरातील खंडपीठ होण्यासाठी लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वात जास्त बहिणींनी अर्ज केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित महिलांना धन्यवाद दिले. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात महाराणी ताराबाई, राजमाता जिजाऊ, रमाबाई भीमराव आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात असलेल्या 50% महिला आर्थिक सक्षम होऊन त्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आल्या तरच देश विकसित होऊ शकेल. महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 1,10,00,000 अधिक महिलांना दिला आहे. तसेच सप्टेंबर अखेर सुमारे 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. यासाठी शासनाकडून प्रतिवर्षी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाणार आहे. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत शासनाकडून कठोर निर्णय घेण्यात येणार असून दोषींना फाशी व्हावी यासाठी न्यायालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगून शासन राज्यातील कष्टकरी, शोषित, वंचित तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी दिले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबद्दल माहिती जी आहे ती दिलेली आहे. तर मित्रांनो, महत्त्वाची माहिती हीच होती की जी आपली लाडकी बहीण योजना आहे ती भविष्यात बंद होणार नसून त्याच्या रकमेत वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व लाडकी बहिणींना कालच्या जे आहेत ते भाषणातून त्यांनी दिली.